छत छत्रप छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती संभाजी महाराज की। राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पराक्रमाची साक्षीदार असलेल्या या साताऱ्याच्या पवित्र भूमीला आणि या भूमीतील वीरांना मी वंदन करतो। आजच्या या अतिशय महत्वाच्या आणि शिवशस्त्र शौर्य गाथा या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, पालकमंत्री शंभूराज देसाई, आपले छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, या विभागाचे अतिशय धडाडीचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, महेश शिंदे, उपाध्यक्ष कृष्णा खोरे, मकरंदाबा पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, विकास खारगे आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सीओ आहेत, अधीक्षक आहेत, पोलीस आणि किशन कुमार शर्मा पोस्ट मास्टर, त्याचबरोबर पुरातत्व विभागाचे संचालक सुजित कुमार उगले आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्यामध्ये आणखी एक पाहुणे खास करून लंडनहून आलेत। ऑन द बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, I welcome respected Nicholas Merchant to Maharashtra. Also, I express my sincere gratitude towards Victoria and Albert Museum for their cooperation. Because of your support and cooperation, it became possible to bring tiger claws to Maharashtra. त्यांच्याबद्दल बोललं म्हणजे आपलं वागणं जास्त वेळ राहतील इकडे ना। खरं म्हणजे आज प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे। तमाम मराठी मनं आज सुखावली आहेत, आनंदित आहे, जल्लोष आहे, उत्साह। आणि बाहेर देखील पाहत होतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला की अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक वर्षाच्या आपण आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो। सुधीर भाऊंनी, खरं म्हणजे सुधीर भाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही अगदी वेळेवर ही वागणुका आणलेली आहेत। वेळेवर आणली म्हणजे तसं काय वेगळा विचार करू नका। सरकारने दिलेला शब्द आपण पाळला आणि आज त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण या ठिकाणी घेतोय। खरं म्हणजे शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वागणूक म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान। आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो। तो क्षण अखेर आला आणि वाघनकांचं दर्शन झालं। उद्यापासून लाखो शिवप्रेमींना, शिवभक्तांना वाघनकांचं दर्शन म्हणजे फक्त वाघनकांचं दर्शन नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं,
पराक्रमाचं, शूरतेचं, वीरतेचं दर्शन होणार आहे.